मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहेत। बघा, मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची चंद्रकांत पाटील यांची घोषणा 2024 आणि 25 करता ही योजना लागू झाली आहे 2024 पासून। चला तर बघूया ही योजना म्हणजे काय आहे, मुख्य त्याचा हेतू आणि कधीपासून लागू आणि काय पात्रता किंवा त्याच्या अटी आणि कोणत्या मुलींना मिळणार हे शिक्षण मोफत। तर चला बघूया। लेक्चर म्हणजेच आपले महत्त्वाचंच लेक्चर आहे सर्व मुलींसाठी। चला तर बघूया 2024 आणि 25 पासून हे लागू झाले। बघा, मुलींना 600 कोर्सेसची 100% फी माफ, 600 पेक्षा जास्त म्हणजेच 800 पर्यंत असू शकते, प्लस दिलेला आहे 100% फी माफ। राज्य सरकारच्या नवीन योजनेबद्दल जाणून घेऊया। तर बघा ही अपडेट कधीचे, तर ही अपडेट आहे 28 जून 2024 म्हणजे आजची 2 तारीख आहे। आताचीच ही अपडेट आहे 28 जूनची। बघा, अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 28 जून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात तर कधी अर्थसंकल्प सादर केला 28 जून 2024 तारीख लक्षात ठेवा। कधीचा अर्थसंकल्प आहे हा शिक्षणासंबंधीचा, तर 28 जून 2024 सादर केला। या अर्थसंकल्पात अजित पवारांनी मुलींच्या मोफत कोर्सेससाठी तरतूद जाहीर केली। मोफत कोर्सेससाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचनादरम्यान सांगितले की मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। तर कशासाठी आहे? मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना आहे। म्हणजे 12वीच्या नंतर जे काही उच्च शिक्षण असते त्याच्यासाठी ही योजना आहे। तर यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे। बघा, ह्या योजनेचा लाभ कोणाला भेटेल, कोणत्या मुलींना भेटेल? ज्या मुलींची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा म्हणजे त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 8 लाखाच्या कमी असेल, म्हणजे 8 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांच्या मुलींसाठी ही योजना आहे। तसंच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100% शुल्क माफ करणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। तर बघा, 100% माफ आहे म्हणजे 1 रुपया सुद्धा फी घेतली जाणार नाही। तर उत्पन्नाचं जोडावं लागणार आहे प्रत्येक वर्षी मुलींना उच्च शिक्षणासाठी, आणि ते पण उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, आणि त्याच मुलींना ते फॉर्म भरता येणार आणि त्यांनाच ही सवलत मिळणार आहे 100% शुल्क माफीची। बघा, शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 2024-25 म्हणजे हे आता चालू वर्ष, या वर्षीपासून ही योजना राबवली जात आहे। बघा, अभियांत्रिकी कशासाठी आहे, तर अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी हे लागू आहे। बघा, कृषी विषयक सर्व आलं त्यात, BSc ॲग्री, BCom जे काही तुमचं ॲग्री कृषीशी रिलेटेड शिक्षण असेल उच्च पदवीचं, ते सर्व याच्यात मुलींना 1 रुपया सुद्धा फी भरावी लागणार नाही, ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा मुली। लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट। तसंच बाकी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आणि औषध निर्माण क्षेत्रात सुद्धा, अभियांत्रिकी क्षेत्रात सुद्धा हे लागू आहे। या निर्णयाचा अंदाजे 2,05,499 मुलींना लाभ मिळणार आहे। तर किती मुलींना लाभ मिळणार आहे? अंदाजे 2,05,499 मुलींना लाभ मिळणार असून सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर हा पडणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली। नेमका हा निर्णय नेमका काय आहे, तर चला बघूया। बघा, 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलींना आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी सरकारने योजना आणली आहे। तर कशासाठी आणली आहे? 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलींना आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे। मुलींना 12वी नंतरचं उच्च शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी। बघा, आगामी शैक्षणिक वर्षापासून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणाचे शुल्क राज्य सरकारच्या वतीने भरण्यात येणार आहे। तुमचं शुल्क कोण भरणार आहे?
तर राज्य सरकार भरणार आहे ह्या वर्षीपासून 2024-25 पासून. आणि मुलींना मोफत मिळणार ज्यांचं उत्पन्नाचं 8 लाखपेक्षा कमी आहे अशा मुली. त्यामुळे मुलींचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढेल अशी सरकारला आशा असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहे? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. आणि कोण आहे हे पण लक्षात ठेवा. जनरलसाठी माहिती असो तुम्हाला. यापूर्वी केवळ ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी ही योजना होती. यानुसार मुलींसाठी महाविद्यालयीन शिक्षणासाठी 50% फी माफ होती. याच्या आधी किती होती माफ? तर 50% होती. 50%. आता किती आहे? तर 100% म्हणजे पूर्ण फी माफ. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. शुक्रवारी 2 फेब्रुवारी राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. मुंबईत राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक पार पडली. बघा, 8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींची सर्व अभ्यासक्रमाची 100% शैक्षणिक फी शासनाकडून भरली जाईल. 100%. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. 100%. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची. चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी ही घोषणा केली. बघा, यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, जर्मनीला 4 लाख कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. तर कोणामध्ये करार होणार आहे याच्याबद्दल? जर्मन आणि महाराष्ट्र शासन. चला, जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना जर्मनी येथे जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाणार आणि तिथे किमान 3 महिन्याचे प्रशिक्षण देणार. आणि विद्यार्थ्यांना अडचणी किंवा संबंधित कंपनीकडून नाकारले तर त्यांना किमान 3 महिन्याचा भत्ता देणे अनिवार्य असणार. बघा, जर्मन कंपन्यांमध्ये काम पण देण्याची संधी आहे आणि तिथे त्यांना त्याचं प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार. आणि संबंधित कंपनीकडून जर त्यांना काम नाही मिळालं आणि त्यांना नाकारले तर 3 महिन्याचा त्यांना भत्तासुद्धा दिला जाणार. आणि शैक्षणिक शुल्क माफीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, 8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100% शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती. महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आणि मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुली येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील. यासाठी विशेष अभियान राबवावे समावेश असण्याची शक्यता आहे. मुलींसाठीची ही शुल्क माफी केवळ सरकारी महाविद्यालयामध्ये दिली जाणार आहे. बघा, हा एक महत्त्वाचा दुसरा पॉईंट आहे. मुलींसाठी ही शुल्क माफी केवळ सरकारी महाविद्यालयामध्ये असणाऱ्या ज्या सरकारी महाविद्यालय तिथे ॲडमिशन करणाऱ्या मुलींसाठीच ही योजना आहे. जेणेकरून याच्यानंतर सरकारी शाळांना जास्त महत्त्व दिले जाणार आणि तिथेच राबवणार येणार आहे. आणि 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणाऱ्या मुलींसाठी मुलींचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढावा यासाठी ही योजना आणली जात असली तरी प्रत्यक्षात त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. ही शुल्कपूर्ती राज्य सरकारकडून संबंधित महाविद्यालय केली जाणार आहे. तर ही शुल्कपूर्ती कोण करणार आहे? तर राज्य सरकार करणार आहे संबंधित महाविद्यालयांना. बघा, राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत नुकत्याच पार पडलेल्या जॉईंट बोर्ड बैठकीदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाविषयी माहिती दिली. तर कोणती बैठक पार पडली? जॉईंट बोर्ड. विद्यापीठाच्या कुलगुरूशी बोलताना ते म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकाधिक मुली उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील किंवा प्रवेश घेतील यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे यात? तर बघा, आगामी शैक्षणिक वर्षापासून 12वी नंतर पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी हा निर्णय लागू आहे. 8 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे. 8 लाख. एकूण 600 अभ्यासक्रमासाठी योजना लागू आहे. तर किती अभ्यासक्रम असणार? 600+ असणार. आणि यात पदवीच्या BA कला
BSc विज्ञान, BCom वाणिज्य या पारंपरिक कोर्सेसचा समावेश आहे। शिवाय वैद्यकीय, MBBS, अभियांत्रिकी शिक्षण, लॉ, B.Ed, फार्मसी, ॲग्रिकल्चर, व्यवस्थापकीय कोर्सेस इत्यादी खाजगी प्रोफेशनल कोर्सेसचाही समावेश यात आहेत। बघा, खाजगी पण आहेत आणि गव्हर्नमेंटसुद्धा आहेच। हे खाजगी आहे त्याचा सुद्धा यात समावेश आहे। एवढे सर्व कोर्सेस तुम्हाला मिळतील। केवळ सरकारी महाविद्यालयामध्ये ही शुल्क माफी दिली जाईल असंही उच्च तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे। बघा, केवळ सरकारी महाविद्यालयामध्येच ही शुल्क माफी देण्यात येणार। आगामी वर्षात साधारण 4 लाख विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र असतील। तर ह्या वर्षात किती लाख विद्यार्थिनी पात्र असतील? तर 4 लाख अंदाजे। यासाठी सुमारे 1000 कोटी रुपयांचा बोजा तिजोरीवर पडणार। याबाबत शासन निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असंही उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। प्रक्रिया कशी असेल? बघा, सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे। त्यामुळे जून 2024 पासून महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींना या योजनेसाठी अर्ज करता येईल। म्हणजे या योजनेसाठी अर्जसुद्धा करावा लागणार। हे पण एक नक्की वेगळा पॉईंट आहे, किंवा ज्यांनी अर्ज केला त्यांनाच या योजनेचा म्हणजे या पात्रतेच्या अटीत जे बसले त्यांनी अर्ज करावा, तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार, नाही तर मिळणार नाही। त्याच्यामुळे 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आणि विद्यार्थिनींना सरकारी शाळा, महाविद्यालय इथे ॲडमिशन, आणि त्यात त्यांनी जेव्हा हा फॉर्म भरला आहे तेव्हा त्यांना त्याचा लाभ, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। विविध कोर्सेससाठी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू असते। यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करताना याची काळजी घ्यावी। बघा, अर्ज करतानाच याची काळजी घ्यावी म्हणते, तेव्हाच हा फॉर्म पण सुद्धा भरून घेतला जाईल। वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे यासाठी पुरावा म्हणून वार्षिक उत्पन्नाचा दाखला विद्यार्थ्यांना महाविद्यालयात दाखल करावा लागेल। बघा, उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे, आधीच सांगितलं, दाखल करावा लागेल, सादर करावा लागेल। याविषयी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवडणकर यांनी सांगितलं, शासन निर्णय जारी झाल्यानंतर महाविद्यालयातून ही फी माफ केली जाईल। विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची आवश्यकता असेल, या निर्णयाचा फायदा 4 लाखाहून अधिक मुलींना होणार आहे। अनुकरण देशातील इतरही राज्य करू शकतात, म्हणजे तुमचं बघून इतर देशात सुद्धा ही योजना लागू करू शकतात। दरम्यान येत्या जूनपासून विद्यार्थ्यांना कोणते शुल्क भरावे लागणार नाही। 800 अभ्यासक्रमासाठी ही सवलत असेल। बघा, किती 600 दिले होते, पण इथे 800 अभ्यासक्रम आहे। 800 अभ्यासक्रमासाठी ही सवलत असेल अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केली। तर कोणत्या विद्यापीठात केली? जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही घोषणा केली। जनरल नॉलेजसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। सर्वच मुलींना सरसकट शिक्षण मोफत ही महाराष्ट्र सरकारची नीती। अनेक पालकांनी फी भरण्याची क्षमता असताना सरकारी तिजोरीवर अतिरिक्त बोज। बघा, एक तोटा हा आहे का जे फी भरू शकतात ते पण यांचा लाभ घेणार, हा एक सरकारचा तोटा आहे त्यात। बघा, ग्रामीण भागात शेती, शेतमजुरीवर देणे हा फालतूचा खर्च समजले। जबाबदारी सासऱ्यांकडून ढकलून देणे। सासरीसुद्धा अशी मुलगी घरकाम, शेतमजुरी करते, जुंपली जाते आणि ते नवऱ्या मुलावर एकत्र कुटुंबात न राहता घराबाहेर पडण्याची शक्यता जास्त असते। मानसिकतेमुळे शिकावे, हे शिक्षण मोफत केले तर तिलासुद्धा फायदा होईल आणि ती पण आपल्या पायावर उभी होऊ शकते। चला, ही अशी पूर्ण योजना आहे, नक्की फॉर्म भरा।